समाजात वाचन संस्कृती जोपासली जावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी या या उदात्त हेतूने कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी आपला सुपुत्र सिद्धार्थ प्रवीण वाघ याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे। 1 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र या ग्रंथालयाचं लोकार्पण करून ते विद्यार्थी आणि वाचक वर्गासाठी खुले करण्यात आले। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वडूचे सरपंच महेंद्र खांदवे, रमाकांत खांडेकर, प्रसिद्ध उद्योजक अनिल चोंधे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पावडे आणि युवा उद्योजक सचिन भोंडवे उपस्थित होते। विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे उमेदवार पैलवान किरण शेठ साकोरे, फुलगाव सोसायटीचे चेअरमन राजाराम साकोरे, सोमनाथ साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कोमल वासनिक आणि खानदेश प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्याम पाटील उपस्थित होते। तसेच आमदार नगरमधील सर्व मित्रपरिवार, खानदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळाची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली। ग्रंथालयाच्या फलकाचं अनावरण करून उद्योजक अनिल चोंधे यांनी पुष्पहार अर्पण केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच महेंद्र खांडवे यांनी तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सचिन भोंडवे यांनी पुष्पहार अर्पण केले। भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला नवनाथ पावडे यांनी फुले वाहिली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी ग्रंथालयाची माहिती दिली। मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजाला ज्ञानाची भेट दिल्याबद्दल सरपंच महेंद्र खांडवे, रमाकांत खांडेकर, नवनाथ पावडे व इतर सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बौद्धाचार्य अमोल भडांगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केलं। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सहसेक्रेटरी सौ जयश्री प्रवीण वाघ, रावसाहेब वाघ, प्रशांत पराते, रिजवान बागवान, राजेंद्र आमले, योगराज बोरसे, दीपक चव्हाण, कमलाकर पाटील, दत्तूभाऊ कुंभार, संजय बागुल, कमलेश पाटील, हिम्मत आप्पा देवरे, जीवन लांजेवार, लक्ष्मण काळे, गोपाल राठोड आणि छायाचित्रकार सुरेश ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले।